तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी हिंगोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत राज्य सरकार, प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींवर जोरदार टीका करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला थेट इशारा दिला आहे। मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांना बजावण्यात आलेल्या तडीपारीच्या नोटिशीचा निषेध करत तुपकर म्हणाले, आंदोलन करणे हा लोकशाहीने दिलेला घटनात्मक अधिकार आहे। शेतकरी कार्यकर्त्यांवर दडपशाही करून शेतकरी चळवळ दडपता येणार नाही। त्यांनी भाजप आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्यावर पोलीस आणि महसूल प्रशासनावर दबाव टाकून तडीपारीची कारवाई घडवून आणल्याचा आरोप केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून न्याय द्यावा अशी मागणी करत तुपकर म्हणाले, जर प्रशासन दबावाखाली काम करत असेल तर सामान्य शेतकरीच तुमच्या खुर्च्या उलथवतील। शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा पाहू नका। यावेळी त्यांनी अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील त्रुटींवरही जोरदार टीका केली। OTS वन टाइम सेटलमेंट पद्धतीमुळे अनेक शेतकऱ्यांचे सिबिल स्कोअर खराब होत असून भविष्यात कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होणार असल्याचा दावा त्यांनी केला। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची मागणीही त्यांनी केली। तसेच बोगस बियाणे, खत आणि कीटकनाशक विक्री करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय न झाल्यास ऑगस्ट महिन्यात राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रविकांत तुपकर यांनी पत्रकार परिषदेत दिला। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा। हे गुन्हे चोरी, दरोडा, बलात्काराचे गुन्हे नाहीत, मर्डर, हाफ मर्डरचे गुन्हे दाखल नाहीत। यांच्यावर दाखल असलेले जे गुन्हे आहेत ते शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भातले, लोकशाही मार्गाने दाखल केलेले आंदोलनं केलेली आहेत। आणि गजानन कावरखे आणि नामदेव पतंगे या व्यक्तींना क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं महाराष्ट्राचं पाठबळ आहे आणि जनसमर्थन मोठ्या प्रमाणात मिळते। त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। म्हणून तानाजीरावने पोलीस विभागाला प्रेशर केलं, महसूल विभागाला प्रेशर केलं आणि त्यांनाही तडीपारीची नोटीस दिलेली आहे। या देशामध्ये आंदोलन करणं म्हणजे गुन्हा आहे का? चळवळ करणं म्हणजे गुन्हा आहे का? अरे, आंदोलन करणं आमचा अधिकार आहे। तडीपारी कुणाची काढत असतात की ज्या व्यक्तीची दहशत आहे, ज्याला सामान्य जनता घाबरते, तो माणूस घराच्या बाहेर निघला की लोक घराच्या आत पळतात। एवढी दहशत असणारा, गुंडागर्दी करणाऱ्या माणसाची तडीपारी काढत असतात। परंतु